राम राम मंडळी. यंदा महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात सिनियर गटातील पैलवानांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. राज्यभर विविध मानाच्या स्पर्धा जाहीर होत आहेत आणि त्याचमुळे कुस्ती क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक तसेच कुस्तीप्रेमी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षानंतर एकाच हंगामात इतक्या मोठ्या स्तरावर स्पर्धा होत असल्याने हे वर्ष सिनियर गटासाठी विशेष महत्वपूर्ण ठरणार आहे. साताऱ्यातील हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा ही स्पर्धा नेहमीच प्रतिष्ठेची मानली जाते. हिंदकेसरी हा किताब केवळ नावापुरता नसून त्यामागे परंपरा आणि मानाचा इतिहास आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातील तसेच बाहेरील ताकदवान पैलवान तयारी करत असतात. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या लढती अत्यंत चुरशीच्या आणि लक्षवेधी अशा ठरत असतात. सिनियर गटातील खेळाडूंसाठी ही स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असते. त्याचप्रमाणे सासवड येथे जाहीर झालेली महाराष्ट्र केसरी ही मातीतील पारंपरिक शैलीतील स्पर्धा विशेष महत्वाची ठरणार आहे. मातीतील कुस्ती ही महाराष्ट्राच्या कुस्ती संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. गावोगावी आखाड्यात मेहनत घेणाऱ्या पैलवानांसाठी ही स्पर्धा स्वप्नपूर्तीची संधी आहे. मातीतील लढतींमध्ये ताकद, सहनशक्ती, अनुभव यांची खरी कसोटी लागते. त्याचबरोबर वाघोली येथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या माध्यमातून आयोजित केली जात आहे. राज्य संघटनेच्या पातळीवर होणारी स्पर्धा असल्यामुळे तिचे अधिकृत असे महत्व आहे. अशा स्पर्धांमधून पुढे येणारे राष्ट्रीय स्तरावर जाणारे खेळाडू घडत असतात. त्यामुळे सिनियर गटातील प्रत्येक पैलवान या स्पर्धेकडे गांभीर्याने पाहत आहे. यासोबतच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद सध्या 2 गटांमध्ये विभागली गेली आहे. परिषदेमध्ये एक पवार गट आणि दुसरा गट म्हणजे लांडगे गट, हे 2 गट कार्यरत आहेत. या दोन्ही गटांकडून यंदा स्वतंत्रपणे महाराष्ट्र केसरी स्पर्धा जाहीर होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर राज्यात 2 वेगवेगळ्या स्तरांवर मोठ्या स्पर्धा परिषदेच्या पाहायला मिळू शकतात. ही परिस्थिती पैलवानांसाठी फायदेशीर ठरू शकते, कारण जास्त स्पर्धा म्हणजे जास्त संधी. एका स्पर्धेत अपयश आलं तरी दुसऱ्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध राहते. तसेच आर्थिक दृष्ट्याही बक्षिसांची रक्कम जास्त झाल्यास म्हणजे वाढवल्यास खेळाडूंना आधार मिळतो. सिनियर गटातील पैलवानांना आहार, सराव, प्रवास आणि इतर खर्चांसाठी मोठा निधी लागतो. त्यामुळे मोठ्या बक्षिसांच्या स्पर्धा त्यांच्यासाठी महत्वाच्या अशा ठरत असतात. मात्र या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रत्येक संघटनेने आपल्या स्पर्धेला महाराष्ट्र केसरी हेच नाव देण्याच्या ऐवजी वेगवेगळी उच्च दर्जाची टायटल्स द्यायला हवीत. एकाच नावाच्या अनेक स्पर्धा झाल्यास प्रेक्षक तसेच खेळाडू तसेच कुस्तीप्रेमी म्हणजे कुस्तीचा प्रत्येक घटक यांच्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो. कोणता किताब अधिकृत, कोणता मानाचा याबाबत संभ्रम राहू शकतो. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेची ओळख स्वतंत्र अशी राहिली पाहिजे, तर त्या स्पर्धेचा मान टिकून राहील. कुस्ती हा खेळ परंपरेचा आहे, पण त्याचबरोबर संघटनात्मक शिस्त आणि स्पष्टता देखील आवश्यक आहे. नियम स्पष्ट असायला हवेत, पंचांचे निर्णय पारदर्शक असावेत आणि निवड प्रक्रिया योग्य असायला हवी. खेळाडूंना न्याय मिळाला तर स्पर्धेची प्रतिष्ठा आपोआप वाढते. नाव मोठं असण्यापेक्षा स्पर्धेची गुणवत्ता मोठी असणं जास्त महत्वाचं आहे. सिनियर गटातील अनेक पैलवान गेली अनेक वर्ष मेहनत घेत आहेत. काहींनी राज्य स्तरावर यश मिळवलं आहे, तर काही अजून मोठ्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वेळी विविध मंच उपलब्ध झाल्यास त्यांना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. स्पर्धांमुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना सातत्यानं सराव करण्याची प्रेरणा मिळते. यंदा जर सर्व संघटनांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्पर्धा आयोजित केल्या तर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र अधिक मजबूत होईल. मतभेद असले तरी खेळाडूंच्या हिताला प्राधान्य दिलं तर संपूर्ण वातावरण सकारात्मक राहील. अखेरीस कोणत्याही संघटनेपेक्षा खेळ मोठा असतो आणि खेळाडूंचे भविष्य महत्वाचे असते. एकंदरीत पाहता 2026 हे सिनियर गटातील पैलवानांसाठी सुवर्ण संधीचं वर्ष ठरू शकतं. अनेक स्पर्धा, आकर्षक बक्षिसे आणि मोठं व्यासपीठ आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी, या सर्व गोष्टी
एकाच वेळी उपलब्ध होत आहेत. मात्र स्पष्टता, वेगवेगळी टायटल्स आणि पारदर्शक आयोजन या गोष्टींची अंमलबजावणी झाली तरच या संधीचा खरा फायदा होईल. आणि जर योग्य नियोजन झालं तर यंदा खऱ्या अर्थानं पैलवानांची दिवाळी ठरू शकते. मेहनतीचं फळ, मानाचा किताब आणि आर्थिक बळ या तिन्ही गोष्टी एकाच वर्षात म्हणजे एकाच महिन्यात मिळण्याची शक्यता जास्त आहे. महाराष्ट्राची कुस्ती परंपरा अधिक भक्कम करण्यासाठी हे वर्ष निर्णायक ठरू शकतं. धन्यवाद.